यांनीच मला पुढाकार देऊन ओपनरला उतरायला सांगितलं. मे बी गेल्या वेळची चांगली मॅच पाहून यावेळेला चान्स दिला आणि त्यांचा जो त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे ते मी पुरेपूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि ते पहिल्या मॅचमध्ये दाखवलेलं आहे. पुढच्या पण मॅचला दाखवेन. नक्कीच कुणाल, ऑल द बेस्ट तुला पुढच्या टुर्नामेंटसाठी. आणि अजून 3 मॅच बाकी आहे, चांगला परफॉर्मन्स करायचे. ऑल द बेस्ट. थँक्यू ललित भाऊ, आपण आलात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. मी भरत पिंपळे यांना विनंती करतोय की पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय रंजनाताई आलेले आहेत. त्यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत करावं. धन्यवाद ताई, आपण इथे उपस्थित दर्शवली आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली, या टुर्नामेंटची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. पुढील सामना रंगतोय तो म्हणजे किंग्स वर्सेस लेजंड्स. लेजंड्स यांनी नाणेफेकीचं कौल जिंकलून त्या ठिकाणी 25 रनने जिंकले. 25 ते 26 रन. 26 रन जिंकले. त्यांचा 44. पुढील सामना रंगतोय तो म्हणजे लिजेंड्स वर्सेस किंग्स. 2 तुल्यबळ संघामध्ये हे सामने. आमचा राकेश यांचं आगमन झालेलं आहे, तसंच आमचे बाळा कुशल उत्कृष्ट समालोचन करतायत आणि आमच्या समूहात सर्वांचं मैदानात हार्दिक हार्दिक स्वागत. वंजारी समाज चॅलेंजर ट्रॉफी वर्ष दुसरे आहे. अबाव 42च्या वरचे खेळाडू आहेत. सर्व एका संघामध्ये 15 खेळाडू आहेत. सर्वांना संधी मिळणार आहे खेळण्याची. छान आणि सुंदर असं नियोजन आहे कमिटीतर्फे. जेवणाची व्यवस्था देखील आहे, नाश्ता देखील आहे, थंडचं देखील व्यवस्था केलेली आहे. आणि आमचे मुकेश भाऊ सकाळपासून ज्यांनी कॉमेंट्री दिलेली आहे त्याची उत्कृष्ट कॉमेंट्री देखील आपल्याला लाभलेले आहे. मुकेश भाऊ गेल्या वर्षी देखील असं छान आणि सुंदर नियोजन होतं आणि यावर्षी देखील असंच नियोजन पाहायला मिळतं. तुम्हाला याविषयी काय बोलायचं आहे ते? नाही, खूपच चांगलं असं भरत भाऊ आणि कमिटीने, तमाम कमिटी, सगळ्या समाज बांधवांनी मिळून सगळं नियोजन केलेलं आहे. गोलंदाजाचं नाव जरा आपला एक 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. जे फलंदाज करतात त्याने आणि गोलंदाजाने देखील, क्षेत्ररक्षक शिकवणार त्याने देखील आपला एक 12वा खेळाडू मैदान इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. गोलंदाज निमेश. धन्यवाद. मनीष आपल्या संघासाठी पहिले षटक घेऊन आलेले आहे. वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी पहिले षटक. चित्रालयांकडनं ते गोलंदाजी करणार आहे आणि फलंदाजी करता आलेले आहेत जितू आणि नितीन. हे बोईसरकडनं खेळतात दोन्ही खेळाडू. नाही, तो दापोलीचा आहे जितू. खूपच चांगला असा ऑफस्टमच्या दिशेनं टोलवलेला चेंडू जितू यांच्याकडून. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. ऑफच्या दिशेने खेचलेला जितू याने आणि आपल्या संघासाठी खाता खोलले 4 धावाने. पुन्हा एकदा टोललेला आहे परंतु उत्कृष्ट झेल टिपलेला आहे खेळाडूने. जितू हे आपल्या वैयक्तिक 4 धावावर बाद झालेले आहेत. त्यांचा झेल गलीमध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु ते बाद झालेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी डीजे. वन डाऊन उतरलेले आपले मनीष भाऊ ते
सेकंडनं खेळत होते. उत्कृष्ट असं एसटी रक्षक होते ते आणि उत्कृष्ट असे फलंदाज देखील होते. कुंभवली मैदानावर चौकार आणि षटकार यांची गेल्या 15 वर्षापूर्वी चौकार आणि षटकाराची आतषबाजी आपल्याला मनीषकडनं पाहायला मिळाली होती. बघूया आता अबाव 42 नंतर ते आपल्या संघासाठी किती धावा जमू शकतील. दरम्यान आजच्या दिवसाचा हा तिसरा सामना आहे. किंग्स आणि लेजंड यांच्या दरम्यानचा हा तिसरा सामना आहे. एकूण 10 संघाने सहभाग घेतलेला आहे या चॅलेंजर ट्रॉफीमध्ये. दरम्यान 2 चेंडूमध्ये 4 धावा काढून 1 गडी बाद केलेला आहे मनीष याने. दरम्यान चित्रालयांकडनं पुन्हा एकदा मनीष यांचा पुढचा चेंडू मनीष यांना. मनीष गोलंदाजी देखील आहेत आणि फलंदाजीला देखील मनीष आहेत. दरम्यान पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समनला काही या चेंडू समजू शकला नाही, त्यामुळे हा निर्धाव असा चेंडू आहे. खेळाडूने रन घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना काही ती रन्स घेण्यासाठी जमलेली नाहीये. दरम्यान धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 4 आहे. एकूण 10 संघाने याच्यात सहभाग घेतलेला आहे. गेल्या वर्षी देखील छान आणि सुंदर नियोजन होतो. यावर्षी पुन्हा छान आणि सुंदर नियोजन आपल्याला पाहावयास मिळते. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु कीपर यांच्याकडनं मिसफील्ड झालेले आहे आणि 1 धाव घेतलेली आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली 5 वरती 1 गडी बाद झालेला आहे. आपले भरत भाऊ, दीपक पिंपळे, गणेश संख्या आणि संपूर्ण कमिटी यांच्यातर्फे पुन्हा एकदा छान आणि सुंदर नियोजन टीव्ही मैदानावर. टोलवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू. नितीन यांना काही या चेंडू समजू शकलेला नाहीये, त्यामुळे पुन्हा मनीषाने निर्धाव असा टाकलेला चेंडू. दरम्यान छान आणि सुंदर असं वातावरण आणि त्या वातावरणात आपल्या TVM मैदानावरती 10 संघाचा सहभाग. आपल्याला स्कोरर लाभलेले आहे. कुश स्कोरर आहे. ओम साई स्पोर्ट्स सरावली यांच्यातर्फे आपल्याला स्कोरर आणि आपल्याला पंच लाभलेले आहेत. धीरज मोरे आणि उनबाट यांच्याकडनं आपल्याला पंच लाभलेले आहे. धीरज मोरे आणि दुसऱ्याचं नाव आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. दरम्यान पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा जमवलेल्या आहे आपल्या संघासाठी. बघूया संघाचं दुसरं षटक आणि आपल्यासाठी वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येतोय. दरम्यान पुन्हा एकदा डीजे. उत्कृष्ट समालोचन म्हणून ज्यांना ओळखतात. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. आणि मी सुद्धा त्या संघाचा भाग आहे, परंतु दीपक मला बोलून गेले की मुकेश कॉमेडी सांभाळ, मी खेळायला जातोय. आमच्या बंजारी समाजाची शान दीपक आज गोलंदाजी करण्यासाठी गेलेले. चांगली गोलंदाजी करता येत नाही, मी देदाळे संघ उभारला होता त्यांनी, आठवण आहे. आणि बघूया दीपक काय योगदान देतोय आपल्या संघासाठी. आणि आता मनीष स्ट्राईकला आहेत. बघूया आपल्या संघासाठी हा दीपक यांचा चेंडू आणि थोडासा लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला आहे चेंडू आणि अतिरिक्त घोषित करण्यात आलेला आहे वाईडच्या रूपाने. आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या 6. खूपच चांगली अशी गोलंदाजी आहे दीपक यांच्याकडून. बघूया काय आपल्या संघासाठी योगदान देत आहेत मनीष आणि नितीन. चांगला खेळून काढलेले आहे पॉईंटच्या दिशेने. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 1 धाव वसूल केलेले आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 7. संत सुरुवात म्हणावं लागेल. चांगले फलंदाज आहेत. आता
अत्यंत भेदक असं फलंदाज नितीन गेलेले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणाले, सुंदर क्षेत्ररक्षण, तितकंच चांगलं रन इन द विकेट. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत दीपक, आधीच सांगितल्याप्रमाणे खूपच चांगली गोलंदाजी करत आलेले आहेत. बऱ्याच 30-40 वर्षाचा अनुभव गाठीशी घेऊन दीपक या ठिकाणी पुन्हा एकदा ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या गोलंदाजीची तारीफ करतो त्याच वेळेला चूक होते आणि हा मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू सीमारेषा पार षटकार. आमच्या समवेत राकेश हे सुद्धा समालोचन करीत आहेत. आमच्या मित्र खात्यातील आणि आणखीन एक समालोचक आपल्यामध्ये येऊन बसलेत. गेल्या पहिल्या पर्वामध्ये सुंदर असं कॉमेंट्रीने मंत्रमुग्ध केलं होतं ते म्हणजे आमचे बाळा कुशल. आणि या दरम्यान पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान 1 धाव वसूल केलेली आहे. एक षटकार सोडला तर चांगली गोलंदाजीचा नजराणा पेश केलेला आहे तो म्हणजे दीपक यांनी. बघूया आपल्या संघासाठी आणखीन काय योगदान देत आहेत. नितीन गेलेले आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या संघाकडून. वंजारी लेजेंड्स या संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय आतापर्यंत. काही उत्तुंग असे फटके सोडले तर बाकीचं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याच्या नादात त्या ठिकाणी थोडेसे मिस झालेले आहेत, परंतु लेग बायच्या रूपाने 1 धाव वसूल केली. या दरम्यान षटक संपलेलं आहे. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 17. डीजे ट्रॉफी वर्ष दुसरे. 2 षटक टाकून झालेले आहेत. धावसंख्या 17 झालेल्या आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. 8.5 धावाचा रन रेट आहे. बघूया 4 षटकात किती धावा जमवू शकतील आपल्या संघासाठी. दरम्यान वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी 3रे षटक घेऊन आलेले धनेश यांचा वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी 3रे षटक घेऊन आलेले आहे. चित्रालयांकडनं ते गोलंदाजी करणार आहे आणि मनीष त्यांना सामोरे आहे फलंदाजी करता. दरम्यान कल्पेश हे कर्णधार असावेत संघाचे. दरम्यान पुढचा चेंडू सुंदररित्या टोलवलेल्या. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमवू शकतील. आणि खराब असं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती 2 धावा घेण्यास काही महेश रोखू शकलेले नाही. आणि संघाच्या धावसंख्या 2 ने वाढून 17 झालेल्या आहेत, 19 झालेल्या आहेत. दरम्यान छान आणि सुंदर असं नियोजन आणि आपल्याला रनिंग जी जितू आणि मनीष यांची छान आणि सुंदर रनिंग आहे. पुन्हा एकदा टोलवलेलं आहे लेगच्या दिशेने आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणावरती 2 धावा घेण्यास काही रोखू शकलेले नाही. आपल्याला कॉमेंटेटर लाभलेले आहे मुकेश भाऊ आणि कौशल बाळा हेच उत्कृष्ट असे चांगले कॉमेंटेटर आहे. गेल्या 15-20 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. कुंभवली मैदानावर त्याने बरेच सामने असे गाजवलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सुंदर असं चेंडू आणि त्रिफायचित झालेले आहे. मनीष वैयक्तिक 4 धावावर बाद झालेला आहे. आणि आता गेलेला आहे मुकेश डीजे.
सर्व दानशूर व्यक्तींचं पुन्हा एकदा शतशः आभारी. आपण केलेलं जे काही हॅट्रिकची संधी आहे. बघूया आपल्या गोलंदाजीवरती हॅट्रिक घेऊ शकतील का. क्षेत्ररक्षण हॅट्रिक करता क्षेत्ररक्षण लावताना धनेश. संघाच्या धावसंख्या झालेल्या आहे 21 धावा झालेल्या आहे आणि 3 गडी बाद झालेले आहे. दरम्यान छान आणि सुंदर असं नियोजन. धनेश यांचा पुढचा चेंडू आणि हॅट्रिक घेतलेल्या धनेश याने आपल्या संघाकरता हॅट्रिक घेतलेली आहे. धनेश याने 3 चेंडूवरती त्याने 3 गडी बाद केलेले आहेत. अमित यांच्या स्वरूपात तिसरा खेळाडू बाद झालेला आहे. हॅट्रिक घेतलेली आहे ती 42 इयर्स याच्यातली पहिली हॅट्रिक आहे धनेश यांच्या स्वरूपात. दुसरे वर्ष आहे पहिली हॅट्रिक धनेश यांच्या स्वरूपात आपल्याला पाहाव्यास मिळते TVM ग्राउंडवरती. एक टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी राकेश सादर केलेलं आहे. म्हणजे धनेश यांच्याकडून खूपच चांगलं असं पहिली हॅट्रिक आमचे विक्रांत आलेले आहेत. विक्रांत यांचं स्वागत आणि खूपच चांगलं म्हणावं लागेल धनेश यांचं योगदान. गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण टुर्नामेंटचं मालिकावीराचा पुरस्कार प्राप्त केला होता. ओव्हर टू राकेश. दरम्यान बघूया धनेश आपल्या चेंडूवरती पुन्हा चौथा खेळाडू बाद करतात का. अशोक भाऊ आलेल्या मैदानात टोलवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू. तिसरा षटक टाकून झालेल्या तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा झालेल्या आहे आणि 5 खेळाडू बाद झालेल्या मैदानात. कोणाची मॅच चालते बघा कागदावरती महत्त्वाचा विषय आहे तो कसा थांबावं लागतं. मग कोण कोण खेळतो कोण बॅटिंग करतो असं आहे ना. यांनी लिहिलं जाते हे आता कुणाची लिजेंड आणि याची मॅच चालू. डीजे सुपर किंग आणि मॅच कोणाची आहे त्यानंतर दरम्यान कल्पेश यांच्या षटकामध्ये हाणामारी करायची आणि आपल्या संघासाठी जास्तीत जास्त 50 धावा जमवायच्या आहेत. दरम्यान कल्पेश यांचा पुढचा चेंडू उत्तुंग असं टोललेला. बघूया षटकार. उत्तुंग असं षटकार आले नितीन यांच्या फळीतून. पहिल्या चेंडूवर कल्पेश यांच्या पहिल्या चेंडूवरती मुकेश भाऊ नितीन याने षटकार मारलेले. नितीन हे आणि खूपच चांगले यशस्वी कल्पेश पाम बी संघाचे बऱ्याच वर्षाचा अनुभव कल्पेश यांच्याकडे.
खूपच दांडगा अनुभव. पण मित्रांनो थोडे भडकतात हा, परंतु आता स्वतःवरच भडकलं असेल कारण पहिल्या चेंडूवर षटकार खेचलेला आहे कल्पेश यांच्यावर. परंतु चांगले खेळाडू आहेत. बघूया, खूपच चांगला असा टोलेजंग षटकार बघायला मिळाला आपल्याला. कल्पेश यांचा पुढचा चेंडू ऑफस्टमच्या दिशेने आणि हा नो बॉल म्हणून घोषित केलेला आहे. आणि नो बॉल म्हटलं की आपल्याला लिजेंड या सुपर किंग संघाला आणि त्याचा फ्री हिटचा फायदा काही घेऊ शकले नाही. लेगस्टमच्या दिशेने टोलवलेलं आहे. 1 धाव वसूल केलेली आहे. आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत कल्पेश यांनी आपल्या षटकामध्ये. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 29. चांगली धाव आहेत पंचांकडे. गोलंदाजीची लय सापडत नाहीये आणि पुन्हा एकदा पुढे निघून गेलेले आहेत. आणि या ठिकाणी एक प्रकारची आत्महत्या केलेली आहे अशोक भाऊ यांनी. आणि अशोक भाऊंना स्ट्राईक सोडण्याची काही आवश्यकता नव्हती. बघूया पंच कुणाला बाद देत आहेत. एकेकाचे नावाजलेले तडफदार असे अशोक भाऊ. थँक्यू डीजे. जितू कमिटी मेंबर जितू यांनी कॉमेंट्रीशी संपर्क साधायचा आहे. जितेंद्र असं नाही चालणार रे जितू, असं नाही चालणार. नाही तुला बात करून टाकेल मी. आणि या दरम्यान अशोक ओढे यांचा गडी घेतलेला आहे. या दरम्यान अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू तर वाईट आहे. पुन्हा एक गडी गारद झालेले आहे आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात गेलेले दिनेश. एक विशेष बाब म्हणजे अजून प्रारंभिक फलंदाज नितीन अजून मैदानावर आहेत. यतीन परतले आहेत, विरारवासी आहेत. आणि पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आणि नितीन यांनी काहीतरी त्यांना मोठा फटका मारायचा आहे. काय गोलंदाजीवर बघूया. कल्पेश सुद्धा तेवढा तंदुरुस्त आहे. तो जाणतो बॅट्समनचं बॉडी लँग्वेज काय आहे. शॉट टाकलेले आहे, थोडेसे मिस झालेले आहेत. आणि या दरम्यान 1 धाव वसूल केले आणि दुसऱ्या धावसाठी सुद्धा गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या दरम्यान 22च्या रूपात 2 धावा. विकेटकीपर थोडेसे मिस झालेले आहेत. याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. बघूया आणखीन काय योगदान देतोय नितीन. एकेकाळचा तडाखेबाज फलंदाज, बोईसर संघातून खेळणारा हा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान. दरम्यान हा चेंडू निर्धाव चेंडू आणि हा शेवटचा चेंडू. आणि या दरम्यान संपूर्ण इनिंग संपलेला चौथा सामना जो आहे वंजारी लायन्स वर्सेस वंजारी टायटन्स याने धावसंख्या झालेल्या आहे 33 धावा झालेल्या आहेत. 34 धावाचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये 34 धावा जमवायचे आहे. वंजारी लायन्स वर्सेस वंजारी टायटनच्या संघनायकाने कर्णधाराने कृपया टॉस का बॉचच्या मंचावर यायचं आहे. आपले भरत भाऊ, दीपक संखे, गणेश संखे, समीर पिंपळे याने त्यांचा टॉस करून घ्यायचा आहे.
वंजारी लायन्स वर्सेस वंजारी टायटनच्या कर्णधाराने कृपया कॉमेंट्री एंडशी संपर्क साधून टॉस का बॉसकडे यायचं आहे आणि लवकरात लवकर त्यांचा टॉस करून घ्यायचा आहे. दरम्यान आजच्या दिवसाचा हा अशोक भाऊ जुना बॉल नंतर पंचांकडे देऊन ठेवा झाल्यावर. ओके, धन्यवाद. दरम्यान 34 धावाचा लक्ष ठेवलेला आहे 4 षटका मागे. हॅलो हॅलो सुपर किंग आणि हां हां 30 दिन मॅच सुपर किंग आणि 42+ वंजारी चॅलेंजर सिरीज 2025 सामना क्रमांक 3. एका बाजूला लढतोय वंजारी सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूला आहे वंजारी लेजंड. नाणेफेकीचा कॉल होताना दिसतोय टॉस का बॉक्समध्ये. वंजारी लायन्स वर्सेस वंजारी टायटन्स यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल. फलंदाजाने कृपया मैदानात जायचं लवकरात लवकर. आपल्याला वेळेवरती सामने खेळवायचे आहे त्याकरता फलंदाजाने कृपया मैदानात जायचं आहे. दरम्यान वंजारी लायन्स वर्सेस वंजारी टायटन्स आजच्या दिवसातला हा 4था सामना. चेंडू पंचांना पोचवायचा आहे. फलंदाजाने कृपया लवकरात लवकर मैदानात जायचं आहे. विनंती आहे पुन्हा एकदा. सूचना आहे की खेळाडूंसाठी आपण स्टेजच्या मागे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जेवणाची देखील व्यवस्था आहे. नाश्ता देखील आहे. संघाच्या संघनायकाकडे आपण नाश्ता पोच करतो. त्यानंतर संघनायक आपला नाश्ता वितरित करतो. दरम्यान आजच्या दिवसाचा हा 3रा सामना सुरू आहे. वंजारी सुपर किंग वर्सेस वंजारी लेजेंड्स. नाणेफेकीचा कॉल कोणी जिंकलेला ते लायन्सने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. त्याने आपला निर्णय कळवायचा कॉमेडी बॉक्समध्ये लवकरात लवकर. 4 षटकाचे सामने आहेत. 34 धावाचं लक्ष आहे. पहिल्या इनिंगचा लेखाजोखा पाहायचा झाला तर पहिल्या इनिंगमध्ये वंजारी
सुपर किंग संघाने 33 धावा काढल्या. 34 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं वंजारी सुपर किंग संघासमोर, लेजंड संघासमोर. तिसरा सामना रंगताना दिसतोय. आता मात्र दोन सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. एका बाजूला फलंदाज आहेत प्रशांत, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रुपेश. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय मॅन फ्रॉम वेंगणी. एक राईट हँडर असा गोलंदाज मुकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. चला पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज मुकेश. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. त्यांच्यासमोर आता मात्र फलंदाजी करतोय स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज प्रशांत रुपेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय प्रशांत. 34 धावाचं लक्ष समोर ठेवून आता मात्र फलंदाजी मार्कवर फलंदाजी करण्यास सज्ज झालेले आहेत. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, चेंडूला सरळ पोहोचवतोय खणखणीत सीमापार चौकार. 4 धावा. डीजे खणखणीत चौकार मारलेला आहे. रुपेश याने आपल्या पहिल्याच फळीतून पहिलाच चौकार मारलेला आहे. आपल्या संघासाठी 4 ने खाता खोलून वैयक्तिक 4 धावा त्याने आणि संघासाठी 4 धावा जमलेल्या. मुकेश यांचा पुढचा चेंडू आणि ऑफच्या दिशेने सुंदर पद्धतीने टोलवलेला चेंडू. 1 धावावर समाधान मानलेलं आहे रुपेश याने. धावसंख्या झालेली आहे 5. 34 धावाचं लक्ष आहे. वंजारी चॅलेंजर ट्रॉफी अबाव 42 यामध्ये धनेश याने पहिली हॅट्रिक मारलेली आहे. आपल्या षटकामध्ये त्याने 3 खेळाडू बाद केलेले आहेत आणि 33 धावावरती रोखलेल्या 34 धावांचं लक्ष दिलेलं आहे. दरम्यान निर्णय कळवायचा आहे वंजारी लायन्स याने आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये निर्णय कळवून त्वरित तयार राहायचं आहे मैदानात जाण्याकरता. दरम्यान क्षेत्ररक्षणाची पांगबापांगी करताना कर्णधार. पुढचा चेंडू मुकेश यांचा. दरम्यान मुकेश यांच्या षटकातले 2 चेंडू हे हाताळून झालेले आहेत. 2 चेंडू मध्ये हॅलो दरम्यान चेंडू पोहोचवतो सीमापार 6 धावा. षटकार. चांगली खेळी इथे मात्र पाहायला मिळते वंजारी लेजंड संघाकडून. प्रशांत यांनी पहिला चेंडूवर षटकार खेचला गेला त्यांच्या माध्यमातून. या षटकाचा लेखाजोखा जर पाहायचा झाला पहिल्याच चेंडूमध्ये चौकार खेचला गेला. त्यानंतर मात्र रक्षात्मक पवित्रेत चेंडू खेळून काढला गेला. एकेरी धाव काढली गेली. त्यानंतर मात्र प्रशांत नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजीसाठी सज्ज झाला. त्यांच्या फळीतून पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला गेला. 6 धावा. चेंडू आणून दे. चेंडू पोचवायचा आहे पंचांजवळ. कृपया लवकरात लवकर. हॅलो पंचांना विनंती आहे की त्याने चेंडू आपल्या खिशात ठेवायचा. दुसरा चेंडू दिलेला आहे तो आणि त्या चेंडूने सामना चालू करायचा. दुसरा चेंडू यायला उशीर लागत असेल तर वंजारी लायन्सने आपली गोलंदाजी स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धन्यवाद. त्यांनी आपला निर्णय लवकर कळवला त्याबद्दल. टाकून झालेले आहे. धावसंख्या 11. एक खणखणीत
रुपेश यांच्या फळीतून चौकार आणि प्रशांत यांच्या फळीतून षटकार आलेला आहे, खणखणीत षटकार आलेला आहे. दरम्यान 34 धावांचं फक्त लक्ष आहे आणि 3 चेंडूमध्ये 11 धावा जमवलेल्या आपल्या संघाकरता. दरम्यान खणखणीत असा प्रशांत यांच्या फळीतून षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्र रक्षणामध्ये पांगबांगी करताना दीपक उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट गोलंदाज दीपक भाऊ याने डीजे वाल्यांना सूचना केलेली आहे. पुन्हा एकदा मुकेश यांचा चेंडू प्रशांत यांना बघूया. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा खणखणीत षटकार आहे की चौकार आहे हे पंचांकडनं आपल्याला चौकार आलेला आहे पुन्हा एकदा. आणि धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या झालेली आहे 15, बिनबाद 15 झालेला आहे. दरम्यान मुकेश यांच्या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस चांगलासा चेंडू मुकेश यांच्या माध्यमातून हाताळला गेला. रक्षात्मक वितरण चेंडू खेळून काढला गेला. अशोक भाऊ जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र मूव ऑन होते, धावफलकावर लगावली जाते 16 या आकड्यावर. खूपच महागडा षटक हाताळताना दिसतोय. 33 धावा त्यांनी काढल्या घेतल्या आणि 34 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं. मात्र त्या लक्ष्याला सामोरे जाताना कुठेतरी एक हाती सामना आपल्या बाजूने झुकवताना दिसतोय. हावी होतोय लेजंड संघ सुपर किंग संघावर. आता मात्र पुढचा चेंडू मुकेश यांचा, यावेळेस लॉफ्टेड फटका, चेंडू जातोय सीमा पार, 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. थोडा आवाज दे, थोडा आवाज दे, थोडा आवाज दे. थँक्यू डीजे. दरम्यान पहिला महागडाचा षटक मुकेश यांचा आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमवलेल्या आपल्या संघाकरता. 34 धावांचं लक्ष आहे कौशल भाऊ आणि पहिल्या षटकामागे प्रशांत आणि रुपेश यांनी 20 धावा जमवलेल्या आहे. आणि आपल्या बाजूने हा सामना झुकवताना प्रशांत आणि रुपेश बिनबाद 20. अशोक भाऊ वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आणि संघासाठी दुसरे षटक. बघूया आपल्या षटकामागे किती गडी बाद करतील. आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोललेला चेंडू आणि पुन्हा एकदा खणखणीत चौकार प्रशांत यांच्या फळीतून. पहिल्याच चेंडूमध्ये अशोक भाऊ यांच्या खणखणीत षटकार मारलेला आहे आणि सीमा पार पुन्हा डीजे. विनंती आहे की त्याने पंचांकडे चेंडू पोहोचवायचा आहे. आणि धावसंख्या झालेल्या आहे 26. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा खणखणीत षटकार मारलेला आहे प्रशांत याने आणि धावसंख्या 6 ने वाढून धावसंख्या झालेली आहे 26. फक्त 34 धावाचं लक्ष आहे 4 षटकामागे आणि 1 षटक आणि 1 चेंडू टाकून झालेले आहे आणि धावसंख्या झालेली आहे 26. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अशोक भाऊ यांचा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु 1 धावावर समाधान मानलेलं आहे प्रशांत याने आणि धावसंख्या एकेरीने वाढून धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. वंजारी चॅलेंजर ट्रॉफी चौथा जो सामना आहे वंजारी लायन्स वर्सेस वंजारी टायटन्स. वंजारी लायन्सने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि वंजारी टायटन संघाला
फलंदाजी करता आमंत्रित केलेले आहे. त्याने आपले फलंदाज त्वरित मैदानात तयार ठेवायचे आहे. दरम्यान चौथा सामना आणि पुन्हा एकदा महागडं षटक. 2 चेंडूमध्ये 7 धावा जमवलेल्या आहे. प्रशांत पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि गलीच्या दिशेने पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु खराब असा चेंडू आणि वाईडच्या स्वरूपात 1 धाव आणि अतिरिक्त लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव, अशा 2 धावा मिळालेल्या आहे. आणि धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या झालेली 29. 34 धावाचं लक्ष आहे फक्त. आणि फुलटॉस टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू. प्रशांत यांना हा चेंडू काही समजू शकलेला नाहीये आणि निर्धाव गेलेला आहे. एसटी रक्षकाने चांगलं एसटी रक्षण केलेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू अशोक भाऊ यांच्या वंजारी चॅलेंजर ट्रॉफी. श्याम भाऊ यांचं स्वागत करताना गणेश भाऊ, श्याम भाऊ यांचं मैदानात आणि स्टेजवरती हार्दिक हार्दिक स्वागत. वंजारी चॅलेंजर ट्रॉफी वर्ष 2. छान आणि सुंदर असं नियोजन. निर्धाव टाकलेला चेंडू. या स्पर्धेसाठी आम्हाला डोनर लाभले आदरणीय श्यामभाऊ इथे उपस्थित झालेले आहे. मी मंडळाचे आर्थिक सहकार्य त्यांनी केलेलं आहे. हॅलो, मी गणेश संख्या यांना विनंती करेन की त्यांनी स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रेमाचं टी शर्ट देऊन त्यांचं स्वागत, सन्मान व सत्कार करायचा आहे. धन्यवाद. अशोक भाऊ आता मात्र गोलंदाजीमध्ये सज्ज. यावेळेस त्यांचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. निर्धावचा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 30 या आकड्यावर. 4 धावांची अजूनही गरज. यावेळेस मात्र ते 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सामना जिंकतोय वंजारी लेजंड संघ. दरम्यान वंजारी लायन्स संघाने आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आधीच खूप उशीर झालेला आहे.